आपण या ठिकाणी मसाले भात बनवत आहे आज। तर 2 बटाटे घेतलेले आहे कट करून आणि अर्धी फुलकोबी घेतलेली आहे, ते पण आपण छान कट करून घ्यायची आहे। मसाला भाताला लागणारे हे सर्व साहित्य: फुलकोबी अर्धी, 2 बटाटे, 5-6 हिरव्या मिरच्या आणि 1 कांदा आणि तांदूळ, हे सर्व साहित्य आपल्या मसाले भाताला लागणार आहे। इथे आता मी बटाटा कट करून घेतलेला आहे, 2 बटाटे छोटे, आणि आता फुलकोबी कट करून घेत आहे। अशी छान कोबी कट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपली फुलकोबी पण कट झालेली आहे। या ठिकाणी आता आपण कांदा कट करून घेणार आहे। असा आता आपण कांदा पण इथे कट करून घ्यायचा आहे। मसाले भात हा कोणीही खाऊ शकतो आणि सगळ्यांनाच आवडतो, आणि त्यासोबतच आपण कढी पण बनवणार आहे मसाले भातासोबत। हे एकदम कॉम्बिनेशन खूप छान बनतं। इथे आपण कांदा पण कट करून घेतलेला आहे आणि 6-7 हिरव्या मिरच्या ह्या पण आपण एकदम बारीक कट करून घेऊया। इथे आपण हिरव्या मिरच्या पण या पद्धतीने कट करून घेतलेला आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला लागणारा अगदी सोप्या पद्धतीने सिंपल कमी साहित्यामध्ये आपण छान मसाले भात बनवू शकतो आणि सर्वांनाच तो आवडतो। वयस्क लोक, यंग पिढी, छोटी मुलं, सगळ्यांना हा मसाले भात आवडतो। चला मग आपण बनवूया। तर या ठिकाणी आपण गॅसवरती आपला नेहमीचाच कुकर ठेवलेला आहे। या कुकरमध्ये छान मसाले भात बनतो, म्हणून आपण याच कुकरची नेहमी निवड करतो। तर यामध्ये आपण 1 चम्मच तेल टाकून घेऊया। इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडं तूप पण टाकून घ्यायचं त्यामध्ये। इथे आपण तूप पण टाकलेलं आहे। तर यामध्ये जिरा आणि मोहरी टाकून घेऊया। तेल छान तापलेलं आहे आपलं, आणि त्यामध्येच आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून घेणार आहे आणि कांदा पण टाकून घेणार आहे आपण। हा कांदा, मिरची, हे छान परतून घ्यायचं। आणि यामध्येच आपण धुवून ठेवलेल्या भाज्या टाकायच्या। फुलगोबी, बटाटा हे टाकून घ्यायचं आणि तेलामध्ये त्याला फ्राय होऊ द्यायचं। असं छान त्याला फ्राय होऊ द्यायचं। तांदूळ आपण धुवून ठेवलेलाच आहे। मी आंबेमोहोर तांदूळ घेतला आहे आपल्या मसाले भाताला। असा मी इथे तांदूळ पण धुवून ठेवलेला आहे। हा आंबेमोहोर तांदूळ आहे। याचा मसाले भात खूप छान लागतो खायला। अशा पद्धतीने आपण छान भाज्या परतून घ्यायच्या आधी। आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तिखट
अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने जिरे पावडर आणि 1 चमचा गोडा मसाला, हे सर्व साध्या पद्धतीने टाकून घ्यायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं छान. त्यानंतर आपलं हे तांदूळ धुवून ठेवलेला आहे ना, तो टाकायचा. याला पण छान गॅस वाढवून द्यायचा थोडा आणि मिक्स करायचं छान. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. मसाले भात हा कुकरमध्ये, ओपन कुकरमध्ये खूप छान बनतो. मी नेहमी याच्यामध्येच बनवते आणि खूप टेस्टी लागतो खायला. अशा पद्धतीने सर्व आपण मिक्स करून घ्यायचं. थोडा वेळ होऊ द्यायचं त्याला. या स्टेपला आपण गरम पाणी यामध्ये टाकून घ्यायचं. मी बाजूलाच गरम पाणी करायला ठेवलं होतं, तर ते याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आणि एकदा त्याला परत मिक्स करून द्यायचं. पाणी जास्त नाही घालायचं. 2 वाटी तांदूळ घेतला असेल तुम्ही तर 2 आणि अर्धी वाटी त्याला पाणी घालायचं किंवा 2 वाटीच पाणी घालायचं. म्हणजे आपलं बोट बुडेल एवढंच पाणी त्यामध्ये टाकायचं. जास्त पाणी टाकलं तर आपला मसाला भात छान होणार नाही. अशा पद्धतीने आपण इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. बघा तुम्ही, रंग पण छान आलेला आहे आपल्या भाताला आताच. आणि आता याला झाकण लावून द्यायचं. 2 शिट्ट्या काढल्यानंतर कमी गॅस करायचा आणि थोडा वेळ राहू द्यायचा. ठीक आहे, मग नंतर दाखवते तुम्हाला. कुकर उघडून घेऊया आपण मसाले भाताचा. छान आपला मसाले भात रेडी आहे. हे बघा, एकदम छान मोकळा मोकळा झाला. छान. आता आपण काढून घेऊया. मसाले भात आपला खूप छान झालेला आहे. थोडी कोथिंबीर टाकूया आणि कांदा, कैरी. अशा पद्धतीने आपला मसाले भात छान रेडी झालेला आहे. बघा.